सगळ्यांना नमस्ते. भैरवनाथाच्या नावाने चांग भलं. आज या ठिकाणी सगळे बावधन गावचे ग्रामस्थ आणि आपले रविवार पेठेतले ग्रामस्थ, स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी आज सगळे जमलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आज आपले जे दरवर्षी जे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बगाड उत्सव जो साजरा केला जातो त्यामध्ये बावधन गाव हे प्रसिद्ध आहे. आणि आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की मी ॲडव्होकेट प्रकाश खडसरे या ठिकाणी आज सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत. तर याला काय म्हणतात, खांबाचं लाकूड घेण्यासाठी आज या ठिकाणी सगळे आलेले आहेत. तर मला सांगायचं याबद्दलचे एक दोन अनुभव मला आपल्या सर्वांना ग्रामस्थांना सांगायचे आहेत की हे झाड ज्यावेळेस एक साधारणतः 30 वर्षापूर्वी छोटं झाड होतं, अगदी म्हणजे डोक्या एवढंच छोटंसं झाड होतं. आणि मी शाळेत निघालो होतो तर त्या दरम्यान माझा एक चुलत भाऊ, छोटा भाऊ, ते झाड तोडत होता, म्हणजे खेळात चालला होता हा गोष्ट. तर मी सहज जाता जाता म्हणलं, अरे झाड आहे ते तोडू नकोस. कदाचित ती काशीनाथांचीच इच्छा होती की ते झाड तुटू नये आणि ते या दैवी कार्यासाठी त्याचा उपयोग व्हावा. आणि ते झाड थोडंसं तोडलं गेलं होतं, परंतु ते झाड त्याच जोमाने आज आलं आणि ते 30 वर्ष ते झाड मोठं झालं. आणि आज हा योग आला या ठिकाणी की ते याच्यासाठी रथासाठी त्याचा उपयोग होण्यासाठी योग आला. दुसरा एक अनुभव मला असा शेअर करायचा की काशीनाथाचं देवस्थान हे किती जागरूक आहे. मी साधारणतः एक वर्षापूर्वी ताई या एक गृहस्थायी वाईमधल्या त्या थोडंसं त्यांना आध्यात्मिक ज्ञान आहे, तर त्यांच्याकडे मी सहज भेटीसाठी माझ्या काही वैयक्तिक अडचणी घेऊन गेलो होतो. तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की भैरवनाथाच्या मंदिरात तुम्ही जात जावा, तिथलं दर्शन घेत जावा आणि फक्त मनोभावे त्यांची सेवा करा, प्रार्थना करा, तुमचं सगळं चांगलं होईल, असं मला त्यांनी एक वर्षापूर्वी आश्वस्त केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी भैरवबाला दर रविवारी किंवा जसं जसं वेळ मिळेल तसं मी येत होतो. आणि ते येत असताना मला त्यांनी असंही सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्हाला एक वेळ येईल अशी की तिथं अन्नदान करण्याची पण संधी मिळेल, ती तुम्ही भैरवनाथाच्या चरणी अर्पण करावी आणि तुम्हाला तो योग पण येईल. आणि आज खरंच एक 3-4 दिवसापूर्वी आमचे सहकारी मित्र म्हणजे आपले बावधन गावचे रहिवासी दिगंबर आस्कर यांनी असं सांगितलं मला अचानक की फोन करून, अरे असं आहे ते खांबाच्या लाकूडासाठी ती बाबळ नेण्यासाठी आम्ही सगळे गावकरी येणार आहोत आणि आपल्या असं 600-700 लोकांचं जेवणाचं सगळं नियोजन करायचं आहे. तर हे सगळं मी ऐकल्यानंतर मी अचंबित झालो की काशीनाथाची जी दैवी शक्ती आहे, जो चमत्कार आहे, तो मला प्रत्यक्ष अनुभूती करायला मिळाली. हे माझं मी भाग्य समजतो, माझ्या कुटुंबाचं भाग्य समजतो. आणि त्याच्यानंतर आणखीन एक छोटासा किस्साही असा घडला माझ्या की 2 महिन्यापूर्वी 2 ते 3 जसं भैरवनाथाच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू झालं, त्या दरम्यान मला स्वप्नामध्ये दिगंबर आस्कर हे ते जुईचं जे लाकूड असतं ते खांद्यावर घेतलंय, गुलालानी सगळे शर्ट पॅन्ट भरलेली आहे. आणि मी त्यांना म्हणतोय की हे काय करताय तुम्ही, तर ते मला सांगतायत की काशीनाथाचा रथ आहे आणि तो आपल्याला न्यायचा आहे सर्वांना मिळून. असं तो मला स्वप्नामध्ये 2 महिन्यापूर्वी दृष्टांत मिळाला आणि आज त्याची प्रचिती इथं समोर येते. मन भारावून गेलेलं आहे की या सेवा कार्यात, या उत्सवामध्ये आमच्या कुटुंबियांना सहभागी होण्याचा मान मिळाला, सन्मान मिळाला. मी भैरवनाथाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की आपल्या समस्त वाई तालुक्याला, बावधन गावाला, सगळ्या रहिवाशांना सुख समृद्धी शांती लाभो, सर्वांच्या जीवनामध्ये आनंद येवो, ही मी भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा सन्मान दिला याबद्दल गावकऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. सालाबाद प्रमाणे येत्या 8 तारखेला आपल्या या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्येच प्रसिद्ध असलेलं हे बावधन गावचं बगाड आणि त्या बगाडाच्या रथासाठी लागणारं खांबाचं लाकूड आज आपण तोडण्यासाठी मोतीबागेमध्ये आपले खडसरे साहेब यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. खरं तर खडसरे साहेबांनी हे लाकूड आपल्याला गेले कित्येक दिवसापासून देऊ अशा पद्धतीची त्यांची चर्चा होती आणि आज आपल्याला हे लाकूड दिलं गेलेलं आहे. खरं तर अजूनही 1 वर्ष 2 वर्ष थांबा असं मी त्यांना रिक्वेस्ट केली होती, परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी घर बांधायचं आहे आणि घराची आमची फार मोठी अडचण आहे,
म्हणून तुम्ही याच वर्षी जर घेऊन गेलात तर बरं होईल. मग आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, प्रमुख मंडळी या ठिकाणी काल आम्ही आलो आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपल्याला हे खांबाचं लाकूड या वर्षी न्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हे खांबाचं लाकूड या भैरवनाथाच्या रथासाठी साधारणपणे 20 फूट उंचीचं असावं लागतं. खरं तर 19 फूट उंचीचा हा खांब असतो. या खांबाची गहिरी साधारणपणे 5.5 फुटाची असावी लागते आणि ही थोडीशी 5.5 फुटाला कमी आहे, परंतु निश्चितपणानं त्या ठिकाणी हा खांबाचं लाकूड हे बसणार आहे आणि हे बसावं अशा पद्धतीची मी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो. खरं तर त्यांची भावना, खडसरे साहेबांची भावना आपल्या भैरवनाथाच्या रथाच्या संदर्भामध्ये, भैरवनाथाच्या देवस्थानाबद्दल खूप मोठी श्रद्धा आहे. तुम्ही या ठिकाणी ऐकलंच, त्यांनी गेले कित्येक वर्ष झालं हे झाड राखून ठेवलेलं आहे. असे बरेचसेच मंडळी ह्या भागातील, गावातील, त्याच पद्धतीनं वाई असू दे, सातारा असू दे, लिंब असू दे, कुठल्याही गावामध्ये जाईल त्या ठिकाणी ही लोक श्रद्धेनं झाडं फुकट देत असतात आणि आम्ही ती झाडं घेऊन येत असतो. खरं तर खांबाचं लाकूड आणि वाघाचं लाकूड हे या रथासाठी दुर्मिळ लाकडं आहेत. ही दुर्मिळ लाकडं कुठेतरीच मिळत असतात. वाघाचं सुद्धा लाकूड फार आपल्याला जाईल त्या ठिकाणी भेटत नाही, सापडत नाही. तेही वाघाचं लाकूड गेल्या वर्षी आपण घेऊन आलेलो आहोत आणि या वर्षी या ठिकाणी खांबाचं लाकूड 20 फूट उंचीचं, त्याला कुठेही खणपूस नाही किंवा फांदी नाही, सरळ चांगल्या पद्धतीचं घेरी असणार हे खांबाचं लाकूड आपल्याला आज या ठिकाणी मिळालेलं आहे. खरं तर भैरवनाथाच्या रथाची थोडक्यामध्ये मी तुम्हा मंडळींना माहिती सांगू इच्छितो. खरं तर बावधन गावाचा हा भैरवनाथाचा रथ हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये त्याला दगडी 2 चाकं असतात, कणा असतो. कण्यामध्ये ही दगडी 2 चाकं असतात. कण्यावर बुटं, बुट्यावर साठा, साठ्यावर वाघ, वाघावर खांब, खांबावरती एक शीड असतं आणि त्या शिडाला एक बाहुली असते. त्या बाहुलीला टांगलेला हा नवसाचा बगाड असतो आणि हे बगाड 8 तारखेला होणार आहे. त्यामुळं मी तुम्हा सर्व मंडळींना हात जोडून विनंती करतो की तुम्ही येत्या 8 तारखेला सोनेश्वर या ठिकाणी हा बावधन गावचा रथ, बावधन गावच्या भैरवनाथाचं बगाड त्या ठिकाणी बघण्यासाठी यावं. होळी पौर्णिमेला बगाड्या कोण आहे, नवसाचा बगाड्या कोण होणार आहे हे रात्री 12 वाजता त्या ठिकाणी निश्चित होणार आहे. हे निश्चित झाल्याच्या नंतर मी तुम्हा मंडळींना बगाड्या कोण आहे हेही त्या ठिकाणी तुम्हा मंडळींना सांगणार आहे. परंतु निश्चितपणानं हे बगाड पाहण्यासाठी यावं. ह्या बगाडाला, ह्या रथाला जुंपणारी जी 12 बैल असतात, दुर्वी, चावरी, 6 बैली, 8 बैली, 10 बैली आणि 12 बैली, अशा पद्धतीची ही बैल त्या ठिकाणी अतिशय खिल्लार जातीची चांगली नामांकित बैल बावधन गावातील आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी घेऊन येत असतात. ही बैल आणत असताना तुम्हाला प्रत्येक जण हा चांगल्या बाजारातून, कर्नाटक असू दे, कुठं सांगली असू दे, सांगोला असू दे, या ठिकाणाहून, पुण्यावरून म्हणा, चांगल्या पद्धतीची खिल्लार जातीची सुंदर देखणी फुल मापाची, भाळ मापाची बैल घेऊन येत असतात. ही बैल तुम्हाला जर एका जाग्यावरती बघायची असतील, पाहायची असतील तर सोनेश्वर या ठिकाणी 8 तारखेला सर्वांनी 7 वाजता त्या ठिकाणी यावं आणि चांगली खिल्लार जातीची बैल पाहण्यासाठी यावेत. अशा पद्धतीची मी तुम्हा मंडळींना हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. काशीनाथाचे चांगले. या की कासरे वरून रुपयाला
लाकडावर बसलं पाहिजे. का असं करताय ग बस.
गाडी तिकडे आहे. सोन्याने आली. जाऊ द्या. निघालाय चला निघालाय नका टेन्शन घेऊ.